नमस्कार. मी माझ्या लहानपणीची घडलेली गोष्ट सांगणार आहे. कोकणात माझं राजापूर गाव. माझं शिक्षण मुंबईला झालं 7वीपर्यंत झाल्याच्यानंतर मी 7वीपर्यंत झाल्यानंतर आम्ही गावाला गेलो. राजापूर हतनगरवाडे बोटणे. आणि नंतर त्यात आम्हाला मे महिन्याचे दिवस होते. पाणी आमच्याकडे बहुतेक आठवलेलं असायचं. भेटायचं पाणी म्हणजे असं थोडं असे डबके बुटके असं असायचं. मे महिन्यात आम्ही गावाला गेलो होतो. आम्ही सगळ्याच बहिणी होतो. म्हणजे आमचं कुटुंब एकत्र होतं. 4 चुलते माझे वडील धरून 4 एकत्र कुटुंब होतं. घर आमचं मोठं होतं. आणि मे महिन्यात पाणी आठवल्यामुळे आम्ही नम्रावर पाणी असायचं गावाला. नंतर आमचा एक पर्याय होता. लांब होता. लांब म्हणजे असं तरी 1 किलोमीटर तरी असले, 1-1.5 किलोमीटर पर्याय होता. आणि तो पर्याय अशी कोणती होती. तिथे एक कुंड असं आणि एक गायमुखाचं झरा होता. गायमुख होतं, त्याला झरा होता. त्या झऱ्यात पाणी म्हणजे एकदम बारीक टिबीक असं गळायचं. म्हणजे असं लास्ट निघाला. आणि आम्ही बहिणी प्रत्येकाने आपापली भांडी घेऊन आम्ही पर्यावर गेलो. आम्ही तेव्हा पर्या बोलतात. आम्ही पर्यावर गेलो. संध्याकाळी 5-6च्या सुमाराला गेलो. आणि प्रत्येकजण एक कोंडूक होतं, त्या कोंडकावर जाऊन बसले. पाणी साठायला ठेवलं नाही आणि आम्ही बसलो. जेवढं पाणी साठत होतं तेवढं आम्ही हांड्यामध्ये वतत होतो. ग्लासही दिलेली होती. असं आम्ही असं भरत होतो. नंतर असं संध्याकाळी 6-6:30-7 वाजायला आले होते. 3 म्हणजे जरा काळोख पडत आला होता. 3 सण झाले. 3 सण म्हणजे गावच्या ठिकाणी 3 सण बोलतात. इकडे 7 वाजले की दिवाबत्ती करतात वगैरे. तुमच्याला ते 3 सणला काय बोलतात काय माहिती नाही. आणखीन काय झालं, घरी आमची चुलती 2 नंबर चुलती म्हणजे आईकडे गेली. आणि म्हणते आई की पोरी म्हणजे पर्यावर गेले आहेत ना पाणी आणायला, तर अजून आल्या नाही कशा. हो गं, बराच टाईम झाला अजून आल्या नाहीत. काय माहिती पाणी भरलं नाही की नाही भरलं नाही. नाही म्हणजे वाजले किती, 7 वाजले. त्याचा यायचा टायमिंग झाला आहे. तर जातो मी बघून येते. आणि तशीच आमची चुलती धावत आम्ही जिथे पाणी भरतो पर्यावर तिथे आली. चला पोरीनं, जेवढे हांडे भरलं आहे तेवढे घेऊन चला. तर मी काय बोलली, काकी थांब जरा, थोडं अजून राहिलं आहे, थोडं पूर्ण झालं की जाऊया घरी. ते म्हणजे नको तुम्हाला माहिती नाही आहे, तुम्ही चला. आणि म्हटलं काय नाही, म्हणते तुम्ही चला घरी. तसंच आम्ही डोक्यावर अर्धे हांडे घेतलेले आणि उभे राहिलो. नंतर चुलती काय बोलते की अरे पाठोपाठी या, इकडे तिकडे कुठं जाऊ नका. तर म्हणजे ठीक आहे, येतो आम्ही तुझ्या पाठोपाठ येतो. म्हणजे रस्त्याला कोणी भेटलं, कोणी काय विचारलं, काही बोलू नका. तर म्हटलं चालेल. आणि आम्ही ते परिदर्शन आमचं ते तिच्या पाठोपाठ आम्ही सगळ्यांनी अशी डोक्यावर हांडी घेतलेली आणि तिच्या पाठोपाठ चाललेली. चालत अशी कसं व्हाळी असते ना, त्या व्हाळीतून आम्ही असे ते वर चढलो. आणि वरती मळ्या होत्या. त्या मळ्यांमधून 2 रस्ते फुटले होते. एक असा आडवा असा गेलेला होता आणि एक सरळ गेलेला होता. पण दोन्ही रस्ते एकत्र जाऊन भेटत होते. आणि आम्ही पाठोपाठ चालत होतो. चालता चुलती आमची खालून मळीतून रस्ता गेलेला आडवा असं तिथून गेली. आम्ही आपल्या तिच्या मागोमाग चाललो. तेवढ्यात एक पुरुष, हातात काठी होती आणि कपडे सफेद घातलेले, काळा फट्ट आणि घुंगरूवाली काठी होती त्याच्याकडे. आणि तो वरून असं रस्त्याने खाली चालत येत होता.
आणि तो उभा राहिला तिथे आणि उभा राहून विचारतोय आम्हाला, काय गं पूर्ण पाणी भरलं, पाणी आणतात भरून, असं बोलल्यावर माझ्या डोक्यावर असा हंडा होता. मी आपलं असं चालतं चालतं असं बघत राहिलो आणि तो विचारतोय प्रश्न, पाणी भरलंच काय, पाणी होतं काय. तर आमच्या तुळशीने सांगितलेलं होतं की रस्त्यानं कोण घेतलं तर बोलायचं नाही. आम्ही काय बोललोच नाही. तसंच माझ्या पाठनं माझी दुसरी बहीण होती, तिने मला असं ढकललं. तिने ढकलल्याबरोबर आम्ही पटापटा आम्ही न बोलता आम्ही घरी गेलो. घरी गेल्याच्यानंतर सगळं जेवण खाऊन झाल्याच्या रात्री आम्ही असं ओटीवर बसलेलो होतो. ओटीवर बसले होतो तेवढ्यात ती 2 नंबर चुलती म्हणजे आईकडे गेली, माझ्या आमच्या खोलीमध्ये. तिकडे जाताना बघितल्यावर आणि म्हटलं आपण पण जाऊया, कारण मला ते मनात जरा वाटलं की कोणतरी तो माणूस होता, म्हणजे कोण होता असं चुलतीला मला विचारायचं होतं. तर ती गेली चुलती पुढे, म्हणजे आईला म्हणते, बरं झालं बाय मी गेलो म्हणून, मला त्या पोरांचं काय खरं नव्हतं. तेवढ्यात मी गेली. म्हटलं काकी, म्हटलं तू मगाशी माणूस भेटला होता, तो विचारत होता, बोलत होता, तू का नाही बोललीस? म्हणजे तुला माहिती आहे कोण आहे तो? म्हटलं कोण आहे? तर म्हणतो तो महापुरुष आहे. तो वरून डोंगरातून येतो आणि त्या रस्त्यावर वाटेवरून तुम्ही तिथे पाणी भरत होतात ना, त्या पंधीला जे पाणी वळतं तिथे बसून तो आंघोळ करतो आणि त्या टायमाला तिथं कोणी नाही पाहिजे. तर म्हटलं काय करतो तो? तर म्हणतो काय करतो नाही, पहिल्यांदा ती माणसांना, ती जर असली माणसं तर रेवा टाकतो, दगड टाकून बघतो, बाजूला व्हा असं, नाही तर तो सगळ्यांना घाबरवतो. म्हटलं कोण, काय म्हणतात? म्हटलं काय, मला म्हणतात महापुरुष त्याला बोलतात. असं ते बोलल्यावर माझ्या डोळ्यासामने जेव्हा मी ते हंडा घेऊन त्याला बघितलं, अगदी सफेद कपडे घातलेले, हातात काठी, घुंगरूची काठी होती आणि पूर्ण पागोटा बिगोटा घालून, पूर्ण चेहरा नुसता काळा फुट्ट होता, पण तो चांगला दिसत होता. मी माझ्या लहानपणी, म्हणजे मी 7वी शिकून गावाला गेली होती, मे महिन्यात सुट्टी पडलेली होती, त्याला मला मी हे बघितलेलं आहे. तुम्हाला हे खरं आहे की खोटं आहे ते तुम्ही ज्याने गावाला, ज्याने महापुरुष ज्याने बघितलं असेल त्या लोकांना ते माहिती असणार. कारण हे महापुरुष वगैरे गावाला अशी काटाची घोंगडी दिसते. आणि माझा हा कसा वाटलं तो सांगा, चुकलं असेल कमेंट करून